या गणेशोत्सवात आपण गणपती विशेष मालिका केली. तिला तुम्ही सगळ्यांनी उदंड प्रतिसादही दिलात. आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी आधीच्या आपल्या भागांवर एक नजर टाकूया. गणपती बाप्पांच्या विविध नावांचा अर्थ आपण पाहिला, अथर्व शीर्षाचा अर्थ समजून घेतला आणि या भागाला तुम्ही इतका सुंदर प्रतिसाद दिलात की आम्ही सुद्धा खरंच भारावून गेलो. सार्वजनिक गणेशोत्सवाची 134 वर्षांची परंपरा कशी सुरू झाली हे आपण पाहिलं. हरतालकेचं व्रत आणि नेपाळचं नातं हे सुद्धा आपण पाहिलं. गौराईची गाणी म्हटली, कथा ऐकली. यातील एखादा भाग तुमचा बघायचा राहून गेला असेल ना तर नक्की बघा. आजचा भाग हा आम्ही तुम्ही आम्हाला केलेल्या सूचनेनुसार करतो आहोत. अथर्व शीर्षाचा भाग ऐकल्यानंतर अनेकांनी सुचवलं की मंत्र पुष्पांजलीचा अर्थ सांगाल का. तेव्हा आम्ही लगेच ती सूचना अंमलात आणलेली आहे आणि आज आपण मंत्र पुष्पांजलीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मंत्र पुष्पांजली म्हणजे काय? पूजेतील 16 उपचारातील हा शेवटचा उपचार मानला जातो. आर्त भावाने ईश्वराला मारलेली हाक म्हणजे आरती. आरती म्हणून झाल्यावर हातात फुलं आणि अक्षता घेऊन मंत्र पुष्प वाहिलं जातं. मंत्राचा उच्चार करून फुलं वाहणं अशी ही कृती आहे आणि म्हणून ती मंत्र पुष्पांजली किंवा मंत्ररूपी फुलांची ओंझळ वाहतो आहोत असंही म्हणता येईल. आपण जेव्हा पूजा करतो, यज्ञ करतो तेव्हा ते कार्य सकाम असतं. म्हणजे ते कृत्य करून आपल्याला काहीतरी हवं असतं, आपलं काहीतरी मागणं असतं, आपल्याला काहीतरी साध्य करायचं असतं, मिळवायचं असतं. एरवी कोणाकडे मागायचं म्हणजे आपल्याला कमीपणाचं वाटतं, हो ना. पण आपल्या संस्कृतीत हे मागणं फार सुंदर झालेलं आपण पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला परमेश्वराकडे आपलं मागणं मागतो त्यावेळेला हीच कमीपणाची भावना बदलते. जो देतो तो देणं हा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे त्याच्याकडे आपण सहजपणे आपल्याला हवं ते मागतो. शिवाय तुम्ही काय मागता, कोणासाठी मागता हेही महत्वाचं असतं. जेव्हा आपण स्वतःसाठी न मागता सर्वांसाठी मागतो तेव्हा ते मागणं सुंदर होतं. आणि काय मागावं याचं सर्वोत्तम उदाहरण ज्ञानेश्वर माऊलींनी मागितलेलं पसायदान आहे. मंत्र पुष्पांजली हे देखील असंच सुंदर मागणं आहे. ते व्यक्तीचं नाही तर समाजाचं मागणं आहे. ती वैयक्तिक किंवा कुटुंबापुरती प्रार्थना नसून एक सामाजिक प्रार्थना आहे, एक राष्ट्रीय प्रार्थना आहे. आश्चर्य वाटलं ना ऐकून? पण खरंच आश्चर्य वाटावं असा अर्थ तिच्यात सामावला आहे. आज तो अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मुळात मंत्र पुष्पांजली ही एक वैदिक प्रार्थना आहे. मंत्र पुष्पांजली हे एक सलग सूक्त नाही, वेगवेगळ्या ग्रंथातील मंत्रांचं ते संकलन आहे. ऋग्वेद, तैत्तिरीय, आरण्यक आणि ऐतरेय ब्राह्मण यातील मंत्र मिळून मंत्र पुष्पांजली तयार झाली आहे. यात एकूण 4 मंत्र आहेत. पहिला मंत्र पाहूया, पण मी चालीत म्हणत नाहीये, जसा लिहिलाय तसा वाचायचा प्रयत्न करते. यज्ञेन यज्ञम अयजंत देवाः तानि धर्माणि प्रथमानि आसन तेह नाकम महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. हा पहिलाच मंत्र बघूया. वेदातील मंत्रांना ऋचा म्हणतात. ही ऋचा ऋग्वेदात कुठे येते तर पुरुष सूक्तात येते. म्हणजे पुरुष सूक्तात ही ऋचा सांगितलेली आहे. आता हिचा शब्दशः अर्थ काय होतो? यज्ञेन यज्ञम अयजंत देवाः. देवानी यज्ञाने यज्ञाची पूजा केली. तानी धर्माणी प्रथमानी आसन. तोच त्यावेळी प्रमुख धर्म मानला जात असे. तेह नाकम महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. ते देव श्रेष्ठत्व प्राप्त करून जेथे श्रेष्ठ देवगण वास्तव्य करीत असत अशा स्वर्गाला जाऊन पोहोचले. थोडक्यात यात देवांनी केलेल्या पहिल्या यज्ञाचं स्मरण आहे. ही यज्ञ संस्थेची सुरुवात आहे असं म्हणता येईल. पण इथे अनेक प्रश्न पडतात. एकतर हा यज्ञ देवांनी केलेला आहे. देवांनी यज्ञाने यज्ञाची पूजा केली म्हणजे काय तर यज्ञ याचा अर्थ समजून घ्यायला हवा. यज्ञ याचा एक अर्थ परमेश्वर असा होतो. यज्ञो वै विष्णू यासारखी वचनं प्रसिद्ध आहेत. यज्ञ म्हणजे या सृष्टीचं परमतत्व. यज्ञ करून तो परमेश्वर प्राप्त करून घ्यायचा आहे आणि म्हणून यज्ञाने यज्ञाचे यजन सांगितले आहे. म्हणजे यज्ञाचा एक अर्थ परमेश्वर तर दुसरा अर्थ यज्ञ करण्याची कृती.
यज्ञ म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर अग्नीमध्ये समिधा अर्पण करणारे ऋषीमुनी डोळ्यांसमोर येतात. आपण अग्नीला आहुती देतो आणि अग्नी आपली आहुती देवांपर्यंत पोहोचवतो, ही प्राचीन काळापासूनची धारणा आहे. पण मुळात यज्ञ म्हणजे त्याग आहे. आपल्याला जे मिळतं त्यात अनेकांचा सहभाग असतो. जे मिळालं त्याचा एकट्याने उपभोग घेऊ नये. जो एकटा उपभोग घेतो तो पापाचा धनी होतो. यज्ञ म्हणजे सर्वांना सामावून घेणं, त्याग दान याचा तो संस्कार आहे. असा यज्ञ देवांनी पहिल्यांदा केला आणि त्यांनी देवलोक प्राप्त केला. पण मग देवलोक प्राप्त करण्यापूर्वीच ते देव कसे म्हटले गेले? तर देवोदानात जे दान करतात ते देव, ज्ञानदान करणारे, अन्नदान करणारे, तन मन धन देणारे, सर्वस्वाचे दान करणारे, अशा मनुष्यांनाही देव ही संज्ञा लागू पडते. आणि हाच खरा धर्म आहे. इथे धर्माणी असं अनेक वचन आहे, कारण धर्म म्हणजे कर्तव्य. तर ही समाजाची कर्तव्य आहेत की आपण यज्ञ करून स्वर्ग प्राप्त करावा. नाकम या शब्दाचा अर्थ स्वर्ग. एक प्रकारे जर आपण सर्वांनी सामाजिक कर्तव्य बजावली तर वर सांगितल्याप्रमाणे यज्ञ करत राहिलो तर पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण होईल. आता कोणी म्हणेल की यज्ञ म्हणजे कर्मकांड, तेव्हा त्याचा तेवढाच अर्थ लावावा की देवांनी यज्ञ केला म्हणून आपण यज्ञ करावा. तर आपण आपल्याला पटेल तो अर्थ लावत असतो, नाही का? पण सातवळेकर गुरुजी, विनोबा भावे यांसारख्या मंडळींनी या विषयावर जे चिंतन केलं आहे ते वाचलं ना की हा अर्थ अधिक पटतो. तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा प्रतिक्रियेमध्ये सांगाच. आता पुढे जाऊया. ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयम वैश्रवणाय कूर्महे समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय नमः महाराजाय नमः. आता अर्थ बघूया. आम्ही सामर्थ्यवान राजाधिराज विश्रवसपुत्र कुबेराला नमस्कार करतो. सर्व इच्छांचा स्वामी असा तो विश्रवसपुत्र कुबेर अनेक इच्छा असणाऱ्या माझ्या इच्छाही पूर्ण करू. विश्रवसपुत्र कुबेराला माझा नमस्कार असो आणि सर्वांचे कल्याण असो. आता कुबेराची प्रार्थना केली आहे कारण कोणत्याही कामना पूर्ण करण्यासाठी धन लागणार आणि म्हणून आधी दानाचं महात्म्य सांगितलं आणि आधी सांगितलेला यज्ञ करण्यासाठी कुबेराने सामर्थ्य द्यावं, संपत्ती द्यावी अशी प्रार्थना आहे. आता पुढचा मंत्र तर आजच्या राजकारण्यांसाठी मार्गदर्शक आहे, कारण सुरुवातीला म्हटलं तशी ही राष्ट्रीय प्रार्थना आहे. किंबहुना एक सशक्त राष्ट्र कसं असावं याची ही किती प्राचीन पण सर्वांगीण कल्पना आहे बघूया. आज आपण सुपर पॉवर म्हणतो, पण खरी सुपर पॉवर म्हणजे काय ते इथे सांगितलेलं आहे. साम्राज्यम भोज्यम स्वाराज्यम वैराज्यम पारमेष्ठ्यम राज्यम महाराजमाधिपत्यमयम समंत पर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुष आंतार्दा परार्धार्थ पृथिव्यैः समुद्रपर्यंतायाः एकराळ इति. इथे एका आदर्श राज्याची मागणी केली आहे. ते कसं आहे? साम्राज्य आहे, मोठं राज्य आहे, पण नुसतं विस्तारानं मोठं नाही, सोयी सुविधांनी युक्त आहे, विकसित आहे आणि तो विकास सगळ्यांना उपभोगता येणार आहे. म्हणून ते भोज्य आहे. शिवाय ते स्वराज्य आहे. लोकमान्य टिळकांनी हीच मागणी केली होती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वराज्य म्हणजे प्रजेचं राज्य, लोकांचं लोकांवर राज्य, अर्थात लोकशाही. गणराज्याची कल्पना वेदात ठिकठिकाणी दिसते. गणेशही गणपती आहे. राजा हा लोकप्रतिनिधी आहे, तो लोकांपैकीच एक आहे, स्वकीय आहे आणि म्हणून ते स्वराज्य. आता स्वराज्य आहे आणि सुराज्यही आहे, म्हणून तिथे लोक विवेकाने वागतात. तिथे सगळे स्वतःलाच ओरबाडून घेण्याची आसुरी वृत्ती नाही, तर वैराग्याची भावना आहे आणि म्हणून वैराज्य आहे. अशा राज्यावर, महाराज्यावर आमचे अधिपत्य असावे, ते सार्वभौम असावे, सार्वायुष म्हणजे दीर्घायुषी असावे. आता या राज्याचा विस्तार कसा व्हावा? तर असं म्हणतात ते पसरलेलं असावं. समंत पर्यायी स्यात् आंतार्दा परार्धार्थ पृथिव्यैः समुद्रपर्यंतायाः एकराट इति. पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेला समुद्र ही ज्याची सीमा असेल असे ते असावे.
दिग्विजयाची आपली कल्पना यातून जन्माला आली आहे. म्हणजे काय ते आपण खरं तर समजून घ्यायला हवं की नाही. आता इथे सातवळेकर गुरुजी आपलं लक्ष वेधून घेतात की समुद्रपर्यंतायाः पृथ्वीव्याः एकराट, संपूर्ण पृथ्वीवर एक छत्री अंमल. आता हे एवढं राज्य एका राजाचं असू शकतं का? तर निश्चितच नाही. पण जर छोटी छोटी अनेक राज्य असतील तर युद्ध अपरिहार्य ठरतील. म्हणजे या सर्व राज्यांना एकदिलाने काम करता येईल अशी काहीतरी व्यवस्था असायला हवी ना. आज युनायटेड नेशन सारखी संस्था आकाराला आलेली आपण पाहतो. पण हे स्वप्न आपल्या वैदिक ऋषींनी किती आधीपासून पाहिलंय. यातूनच चंद्रगुप्त मौर्यासारखे सम्राट भारतात झाले. राज्य विस्तार आणि प्रजाहित एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरतात. छत्रपती शिवाजी महाराजांसमोरही हाच आदर्श असलेला दिसतो. इथे पारमेष्ठ्य हा शब्दही महत्वाचा आहे. हे साम्राज्य परमेश्वराचं आहे. परमेष्ठी म्हणजे परमेश्वर. आपले हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे ते याचसाठी. लोकमान्य टिळकांनीही या श्लोकाचा संदर्भ दिला आहे. गणपतीजवळ आम जनतेने आराधना करताना स्वराज्य, वैराज्य, पारमेष्ठ्य, राज्य, अधिराज्य हे त्या गजाननाकडे मागा. स्वातंत्र्यपूर्व काळात ते हे सांगत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर स्वराज्याचं ध्येय होतं. आज आपल्या डोळ्यासमोर एक आदर्श राष्ट्राचं ध्येय असायला हवं. आता शेवटचा मंत्र पाहूया. तदपि एषः श्लोकः अभिगितः मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन गृहे आवीक्षितस्य कामप्रेहे विश्वे देवाः सभासद इति. हा श्लोक किंवा ही प्रार्थना पहिल्यांदा म्हटली जात नाहीये. याआधीही ती म्हटली गेली आहे. कधी पहिला यज्ञ झाला होता ना, अगदी तेव्हापासून या प्रार्थनेचा उच्चार पुन्हा पुन्हा होतो आहे. कारण ही मानव कल्याणाची प्रार्थना आहे. यासाठी काय हवं तर सैनिकांचं सहकार्य हवं, सुसज्ज सैन्य हवं. मरुत ही देवता जशी वायुदेवता आहे तशीच ती वीर देवता आहे. मरुत हे देवांचे सैनिक आहेत. इथे एक मरुत आहे, तो राजा आहे आणि तो मारुतांनी वेढलेला आहे जे त्याचं सैन्य आहे. मरुत हा अविक्षित राजाचा मुलगा म्हणून त्याला आविक्षिक्त म्हटलं आहे. हा मरुत राजा आपल्या सैन्यामुळे इतका शक्तिशाली आहे की सर्व कामना पूर्ण करणाऱ्या विश्वदेव त्याच्या सभेचे सभासद आहेत. असे राज्य किंबहुना असे राष्ट्र आम्हाला दे. अर्थात असे राष्ट्र घडवण्याची प्रेरणा इथे मागितली आहे. राष्ट्रभक्तीचा हा सुंदर संस्कार आहे. म्हणजे आपल्याकडे देशप्रेम नाही अशी तक्रार करणं सोपं आहे. पण हा अर्थ समजून घेतला तर आपली प्रत्येक पूजा किंवा कृती ही राष्ट्राला अर्पण करायला हवी. हेच मंत्र पुष्पांजली आपल्याला सांगते आहे. आज देशप्रेमाबाबतीत जपानचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. आपला देश आपणच निर्माण करत असतो आणि जपत असतो. आपली राष्ट्रीय संपत्ती जपणं, तिचा योग्य वापर करणं हे सुद्धा देशप्रेम आहे. ही गोष्ट तिथे लहान मुलांच्या मनावर बिंबवली जाते. तिथल्या मेट्रोमध्ये जर प्रवासी कमी असतील ना तर उतरणारे प्रवासी निम्मे पंखे दिवे बंद करतात की तेवढीच विजेची बचत होईल. यासाठी घरातून संस्कार होणं फार महत्वाचं आहे. आपण मंत्र पुष्पांजली म्हणत असताना जर त्यामागचा हा राष्ट्रीय विचार आपल्या घरातील तरुण पिढी समोर नेला ना तर त्यांच्यावरती त्यातून एक उत्तम संस्कार होईल नाही का. आणि मंत्र पुष्पांजली अधिक सार्थपणे म्हटली जाईल यातही शंका नाही. मग कसा वाटला तुम्हाला हा आजचा भाग आणि आमची ही गणेश विशेष मालिका? प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग बघण्यासाठी आमची वाहिनी म्हणजेच मधुरा वेलणकर साटम ही YouTube वाहिनी, हिला पसंती द्या, तिचा प्रसार करा, तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इटर्नल मराठी आणि इनक्रेडिबल मराठी या दोन्ही मालिकेतले भाग बघत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह, एका नव्या विचारासह. पुन्हा भेटूया. धन्यवाद.